1 लिटर दुधापासून संपूर्ण कुटुंबासाठी आपण मार्केटसारखे एकदम मऊ, लुसलुशीत आणि स्पंजी असे रसगुल्ले बनवूया. तर चला साधी, सोपी आणि हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया. दुधाला उकळी येईपर्यंत आपण इकडे साखरेची चाचणी करून घेऊया. इथे 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी. ह्यामध्ये 250 ग्राम साखर टाकणार आहोत आपण चाचणी होण्यासाठी. असंही याला एकदम कमी प्रमाणामध्ये पाक करावा लागतो. अगदी थोडासा गोड असलं तरी चालतं. इथे मी 1 किलो दुधाला 250 ग्रॅम साखर टाकलेली आहे. साखर विरघळेपर्यंत आपण गॅस चालू ठेवणार आहोत. साखर विरघळली की आपण गॅस बंद करणार आहोत आणि जवळपास साखर विरघळलेली आहे. आपण आता गॅस बंद करूया. इथे दुधाला उकळी आलेली आहे आणि आपण आता यामध्ये थोडा थोडा लिंबाचा रस टाकूया आणि याला ढवळत राहूया. जोपर्यंत याचं हिरवं पाणी निघत नाही आणि दूध वेगळं होत नाही तोपर्यंत आपण याला ढवळत राहूया. सुरुवात झालेली आहे. इथे मी फक्त एका मोठ्या लिंबाचा रस काढलेला होता. आणि बघू शकता तुम्ही पाणी वेगळं झालेलं आहे आणि आपला घट्ट गोळी असा दुधातला बाजूला झालेला आहे. इथे आपण चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये आपण रुमाल टाकणार आहोत आणि हे फाडलेलं दूध आपण यामध्ये टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही ह्यातला आंबटपणा जाण्यासाठी हे आपण पाणी टाकून परत थोडंसं धुवून घेणार आहोत. म्हणजे आपण याच्यामध्ये जे लिंबू पिळलेलं होतं तर ह्यातला आंबटपणा तो निघून जाईल. धुतल्यानंतर ह्याला आपण यातलं पाणी पूर्णपणे काढून घेऊया. आणि याला थोड्या वेळ आपण असंच ठेवूया. परत एका सुती कापडामध्ये याला आपण गुंडाळून ठेवूया. म्हणजे ह्याच्यातलं जे पाणी आहे ते हे सोकून घेईल. आता याला थोड्या वेळ आपण असंच ठेवूया. इथे आता थंड झालेलं आहे हे चिना आणि आता आपण याला छान असं मळून घेऊया. एकदम असा कोरडा झालेला आहे आणि जो आपण त्याला टावेल बांधलेला होता तो सुद्धा ओला झालेला आहे. तर याला आपण आता चांगलं 6 ते 7 मिनिटे चांगलं मळून घेऊया. बघू शकता लगदा तयार झालेला आहे. आणि जर लगदा तयार होत नसेल तर तुम्ही जे आपण हे मिक्सर आहे मिक्सरच्या भांड्यामधून एकदा काढून घ्यायचं. बरोबर असा लगदा तयार होतो. आता याला एक चांगलं बाइंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा मैदा टाकूया. 1 चमचा यामध्ये मी मैदा टाकत आहे. परत याला चांगलं 2 मिनिटे मळून घेऊया. छान असा लगदा तयार झालेला आहे. आता याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेऊया. तयार झालेले आहेत आता आपले सगळे बॉल आणि आपण आता हे पाकात टाकणार आहोत. एक एक बॉल आपण याच्यामध्ये टाकणार आहोत.
थोडं स्लो टाकूया, एकदाच सगळे बॉल नाही टाकायचे आपल्याला. बघा ह्याच पद्धतीने हळूहळू एक 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 बॉल आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवणार नाही, याला 5 मिनिट आपण असेच शिजू देणार आहोत. गॅसची ज्योत आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला आपले रसगुल्ले पाकामध्ये चांगले उकळू द्यायचे आहेत. जवळपास 5 मिनिटे झालेली आहेत आणि आपण एकदा आता याला थोडंसं फिरवून घेऊया. फिरून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे मंद आचेवर शिजू देऊया. आपले रसगुल्ल्याची आकार किती वाढलेले आहेत हे तुम्ही बघू शकता. वाव, खूप सुंदर आणि खूप टम्म असे फुगलेले आहेत. बघू शकता तुम्ही, अगदी खूप असे स्पंजी झालेले आहेत हे. आता जवळपास हे 15 मिनिटे आपण उकळत ठेवलेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. इथे आपण फ्रीजमध्ये पाणी ठेवलेलं होतं, एकदम थंड पाणी आहे हे. आणि ह्या थंड पाण्यामध्ये आपल्याला आपले हे रसगुल्ले टाकायचे आहेत. ह्यामुळे होईल काय की हे असेच स्पंजी राहतील. तर ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि हे आपण आता फ्रीजमध्ये कमीत कमी 3 तास असेच ठेवणार आहोत. आणि आपला तोपर्यंत हा साखरेची चाचणी आहे तीसुद्धा थंड होईल आणि हे सुद्धा खूप थंड होईल आणि रसगुल्ले हे थंडगार खायला छान लागतात. म्हणून आता आपण याला 3 तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया.